गावात राहतात आणि ते राष्ट्रवादीचं काम करत आहेत, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे घरात एवढी मोठी कॉम्पिटिशन कामाच्या माध्यमातून प्रतिभा कधी तयार करेल असं मला चाळीसगाव शहरातला कुठलं घर नसेल, गल्ली नसेल, मोहल्ला नसेल, वार्ड नसेल, प्रभाग नसेल, गाव नसेल, कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात अडीअडचणीत मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत जनतेच्या मनात काय चाललं हे देखील आपण वस्तुस्थिती तपासावी म्हणून मी एक नाही दोन नाही तीन आम्ही सर्वे करून पाहिले आणि अगदी मला कोणी म्हणेल की ते सर्वे तुम्ही अगदी घरातही करू शकतात, परंतु महाराष्ट्रातल्या नामांकित नामचीन संस्थांकडून आम्ही ते सर्व करून पाहिल्यानंतर अगदी 6-7-8% पुढे देखील मॅन्डेट हा एखाद्या दुसऱ्या नावाला येताना दिसत नव्हता आणि अशा वेळेस या चाळीसगावच्या भविष्यासाठी तो शब्द जो आम्ही सांगत होतो त्याच्यावर पुनर्विचार करण्याची वेळ तिथून सुरू झाली। खरं तर मी जाहीरपणे प्रतिभाचं कधीही नाव घेताना बऱ्याचदा टाळायचो, पण ही एक वस्तुस्थिती आज बायको म्हणून नाही तिचं एक कर्तृत्व म्हणून जर सांगायचं म्हटलं तर अनेक लोकांनी आपण पाहिलं की या शहराला प्रमुख पदावर महिला म्हणून अगदी नगरपालिकेमध्ये त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवली आहेत। आज आपण बघा म्हणजे 2001लाही आपण दिलं होतं, आज त्यांचा संपर्क जर आपण पाहिला तर आपण माझ्या मते की त्या निवडणुकीनंतर कुठेही दिसत नसतील आणि नगरपालिका ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून जर घरात चालत असेल, जनमानसाचं कधीही माझ्या मते की नगराध्यक्ष म्हणून सार्वत्रिक कार्यक्रम उपक्रम लोकांचं ऐकणं हे कधीही मागील काळात आपण बघितलं असेल की कधीही झालं नाही। म्हणजे दुसरी बाजू अशी की खरं तर माझ्यासाठी हा एक धक्का असा आहे, राजकीय लोक बऱ्याचदा असा विचार करतात की राजकारणात कॉम्पिटिशन तयार व्हायला नको, पण माझ्याच घरात एवढी मोठी कॉम्पिटिशन कामाच्या माध्यमातून प्रतिभा कधी तयार करेल असं मलाही कधी वाटलं नव्हतं आणि अगदी राजकारणाचा हव्यास किंवा एखादी पदाची आपल्याला जबाबदारीच पाहिजे नाही किंवा एखाद्या विषयावर आपण बऱ्याचदा पाहतो आज पक्षाने मेरिटच्या आधारावर ज्यावेळेस निर्णय घेतला, मी गिरीश भाऊंनाही बोललो, आमच्या काही चर्चाही चालल्या होत्या, पण गिरीश भाऊ म्हटले की शेवटी पक्षाने आम्ही ज्यावेळेस ते सगळे भूमिका ज्यावेळेस पाहिल्या की तो बायको म्हणून जरी विचार करत असला परंतु दुसरी एक बाजू आम्हीही बऱ्याचदा सेन्स घेत असतो, तर तिचं जनमानसात राहणं म्हणजे अगदी तिचं आता गुणगान म्हणून सांगत नाही, पण ही सर तुम्ही आपण सगळे जण पाहताय या चाळीसगाव शहरातला कुठलं घर नसेल, गल्ली नसेल, मोहल्ला नसेल, वार्ड नसेल, प्रभाग नसेल, गाव नसेल की जिथपर्यंत प्रतिभा कधी पोहोचली नाही, ती नुसती पोहोचलीच नाही तर प्रत्येक वेळेस कार्यक्रमातून उपक्रमातून लोकांच्या सुखात दुःखात म्हणजे कोविडचा एक प्रसंग मला चांगला आठवतो, कोविडच्या काळात सगळी लोचलीच नाही तर प्रत्येक वेळेस कार्यक्रमातून उपक्रमातून लोकांच्या सुखात दुःखात म्हणजे कोविडचा एक प्रसंग मला चांगला आठवतो, कोविडच्या काळात सगळी लोक ज्यावेळेस घरात बसत होती आणि सगळे घाबरत होते आणि माझी दोन्ही मुलं लहान असताना मी म्हटलं की आता आपण नवीनच आमदार झालोय, हा काय नवीन संकट आलं आणि त्यावेळेस तिचं एक वाक्य होतं की आपण आपल्या मुलांना हवं तर डोनला पाठवून देऊ, पण आपण शहराची जबाबदारी घेतली आहे तर आपण लक्ष घातलं पाहिजे आणि इतक्या जीव घेण्या आजाराच्या वेळेस मला असं वाटतं की ज्याला म्हणतो की साथ देणारी बायको म्हणून नाही तर अर्धांगी म्हणून नाही, परंतु एक तिच्यामध्ये माणुसकीतून ज्यावेळेस ती शब्द सांगत होती तर मला आजही आठवतं की प्रत्येक खंबीर काळात तिने मला तर साथ दिलीच आहे, बायको म्हणून तिने एकीकडे कर्तव्य जरी केलं असेल परंतु या शहरात आपण सगळेजण प्रत्येक घटनेचे साक्षीदार आहेत, म्हणजे अगदी
एखाद्या माणसाला लाजवेल एवढा तिचा कामाचा उरकही असतो, सगळ्यांशी तिचं जाणं असतं आणि आज तिला हे सगळं देत असताना कदाचित तिच्या नशिबात मी सहज कधी या अंकशास्त्रावर भरोसा ठेवत नाही, पण योगायोगाने माझा एक स्वप्नील म्हणून मित्र आहे आणि त्याच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे त्या वहिनींचं त्या अंकशास्त्रात सगळं झालेलं असताना त्या सहज चर्चा करत होत्या आणि मी सहज जन्मतारीख तिची सांगितल्यावर ते म्हटले की राजयोग हा तुमच्यापेक्षा त्यांच्याच जास्त नशिबात आहे, परंतु नशिबापेक्षा तिने कर्तृत्व सिद्ध केलंय हे देखील आज नाकारता येणार नाही। उमेदवारीचा बायोडाटा हा प्रत्येकाला हवा असतो, काही जण ते बनवतात, पण तिने तो स्वतः निर्माण केला आहे, याचं एक भाग आहे। आज या उमेदवारीच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगेल की यातली सविस्तर भूमिका मी मांडेलच, पण या शहराचं हित मी तुम्हाला सांगतो की आम्ही मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेचे मतभेद वाद आम्ही पाहिले। नगरपालिका चालवत असताना खूप तारेवरची कसरत असते। मी तुम्हाला सांगतो की आजचा झालेला निर्णय हा जरी राजकीय काही लोक म्हणतील की यांना वेगळ्या पद्धतीने सांगून घरातच उमेदवारी ठेवायची होती किंवा काय, खरं तर मंगेश चव्हाण जरी वगळला, माझं कदाचित त्यांना हेही सांगणं असेल, प्रत्येक निवडणुकीत खरं तर राष्ट्रवादीच्या एका प्रमुख कार्यकर्त्याने सांगितलं होतं, डॉक्टर साहेब त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांना सांगितलं की आपल्याला मंगेश चव्हाण जाऊ द्या, इकडे प्रतिभा चव्हाणच सगळ्यांना भारी आहे, ती त्यांचा त्या एवढ्या फिरतायत, आपल्या घरातलं आपल्या जवळचं कोणीही फिरत नाही। आणि हे त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं तर विरोधकांना देखील ही वस्तुस्थिती मान्य करावी लागली की जनमानसामध्ये परिवार म्हणून नाही, परंतु जनमानसामध्ये राहत असताना आज लोकांनी पुन्हा एकदा हा जो मॅन्डेट देण्याचा जो भूमिका घेतली आहे, खरं तर या सगळ्यांचे तुमचे पुन्हा अजून एकदा उपकाराची अजून दुसरी झालं ही आमच्यावर कायम असणार आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून प्रतिभाला हेच सांगणं असेल की आतापर्यंत जे केलं त्यात अधिक पद्धतीने जनमानसामध्ये राहून चांगलं काम करून तुझं स्वतःचं कर्तृत्व तूच सिद्ध करावं, यासाठी तुला नवरा म्हणून नाही तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आज शुभेच्छा देताना एक आनंद वाटतो की बऱ्याचदा आपण पाहतो की झेरॉक्स कॉपी आपण असतो की बायको फक्त नावाला असते, परंतु तिचं आता असं अवघड झालं की अर्धे तिकिटांच्या भानगडीत, अर्धे कार्यकर्त्यांच्या भानगडीत तीच सांगायला लागली की आजच हे असं झालंय। अण्णासाहेब, मला तुमच्याकडचा एक किस्सा आठवतो, पुढच्या काळात तसा किस्सा घडण्याची दाट शक्यता घरामध्ये निर्माण झाली आहे। मला 2-4 लोक आताच मध्यस्थी ठेवावं लागतील, कारण की शेवटी तीही लोकांमध्ये राहते, लोकांमध्ये काय चाललंय, लोक काय सांगताय हे आवर्जून तिलाही कळतं आणि काही निर्णय खरं तर आज हा भाग जर सोडला, परंतु अनेक कार्यकर्त्यांनी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी आमच्याकडे उमेदवारी मागितली। वर्षानुवर्ष काम करत असताना काही माझे तरुण सहकाऱ्यांनी रास्त भूमिका मांडली, पण आता निर्णय घेताना आम्ही असे गोंधळात पडलो की आता करायचं काय। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की बरीचशी मंडळी इथं बसलेली आहे, आपल्याला सगळ्यांना समजदारीची भूमिका घेऊन पुढे जावं लागेल आणि ते सगळ्यांना समजायचं काम आपल्याला देखील करावं लागेल, कारण की इतके ताकदीचे सगळे सहकारी आहेत की त्यात कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही, परंतु उमेदवारी ही जरी पक्ष पातळीवर जरी निर्णय झाला असेल, परंतु प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात अडीअडचणीत मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, यात काही काळजी करण्याचं कारण नाही। हा तुम्हाला सगळ्यांना सांगत असताना आता या नगरपालिकेच्या अनुषंगाने समोरच्या लोकांचं आम्ही एक गणित पाहिलं। अण्णासाहेब, तुम्ही म्हणजे आम्हाला तुमचं ते गणित आताही लक्षात कधी कधी येतं, म्हणजे आम्ही ते फोटो ज्यावेळेस पाहिले, म्हणजे ज्यांना आम्ही अगदी ताकदीने आपण पक्षाच्या पलीकडे मदत करायची कधी भूमिका घेतली असेल, कधीतरी आपण कधी डोक्यातही ठेवत नाही की बाबा सर्वसमावेशक लोकांना आपण घेऊन चालू, परंतु अगदी ज्यावेळेस निवडणुका येतात तर मला काही मित्रांनी ते मला कॉल्सही दाखवले की अगदी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं असतील तिथं त्यांच्या माणसांना बोलवून एकत्र करण्याचं काम सगळ्या ठिकाणी चालू आहे। खरं तर मी कधी जात
पाक याच्या पलीकडे काम करण्याची कायम माझी भूमिका राहिली, तुम्ही सगळ्यांनी मला अनुभवलंय। परंतु पुन्हा ही एकदा भारतीय जनता पार्टीसाठी ही नगरपालिका मागच्या वेळेस आपण काठावर घेतली, आपल्याकडे मॅन्डेट हा फक्त नगराध्यक्ष पदाचा त्यांच्या रूपाने आला, पण नगरसेवक खाली आपले न निवडल्यामुळे नगरपालिका 5 वर्ष चालवायला कायम अडचणी आली। खरं तर सुरेश भाऊ, तुम्ही घोडेसर त्यावेळेस तो पक्षाचा निर्णय दुर्दैवी झाला असेल त्यावेळेस, म्हणजे खरं तर माझ्यावर आज काही लोकांनी आरोप केले की त्यांनी असं का केलं, परंतु घोडेसरांकडे मेरिट असताना देखील त्यावेळेस डावललं गेलं। मला असं वाटतं की त्यावर मी योग्य भूमिका, रास्त भूमिका मांडेलच। परंतु या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन की एखाद्या वेळेस नगराध्यक्ष पदासाठी 2-4 मतं इकडे तिकडे झाली तर धकून जातील, परंतु 1-1, 2-2 मतांवरनं काही लोक नगरपालिकेला पडताना आपण पाहिली आहे। आणि शहरातल्या सर्व लोकांना माझी विनंती असेल, तुम्ही ग्रामीण भागात जरी मतदान असेल, काहींचं शहरात नोंदणी आहे, तुम्ही काही चिंता करू नका। शहरातलं मतदान तुम्हाला सर्वात प्रथम करायचं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना आम्ही हेच सांगितलं की तुमच्या असं कुठलंच गाव नाही की त्या गावाचे 50-100 लोक या शहरात राहत नाही। तुम्ही प्रमुख मंडळींना आम्ही मागच्या वेळेस ज्या वेळेस एक बैठक घेतली, परंतु त्या बैठकीत ज्या वेळेस लक्षात आलं, अगदी अमोल चव्हाणांना विचारलं की आपण कामाला लागले का, सगळे हो म्हणत होते। पण अमोल म्हणजे 2-3 लोकांना आम्ही विचारलं की तुम्ही कुठे कुठे गेलात, तर त्यावेळेस शेजारच्या लोकांना देखील तुम्ही आपल्याला भाजपाला काम करायचं आहे, मदत करायची आहे, फक्त एखाद्या सभेला प्रचारात उपलब्ध राहणं, गर्दी जमवणं ही पक्षाची एक ताकद दाखवणं हे चांगलंच आहे। परंतु जर घरी गेल्यानंतर जर आपण 4 लोकांच्या भूमिका मांडत नसू, सांगत नसू, तर मला असं वाटतं की तेही योग्य होणार नाही। मला 10-20 लोकांनी व्हॉट्सअपला टाकलेत की आम्ही कोणाकोणाला भेटलो, कोणाकोणाकडे गेलेत, मला काही लोकांचं बोलणं करून दिलं। परंतु आता प्रत्येकाशी बोलणं जरी मला शक्य नसेल, तर माझी तुम्हाला विनंती असेल की आपण 50-100 लोकांच्या वैयक्तिक घरी जाऊन प्रत्येकाला भूमिका समजून, नातं गोतं मित्र परिवार, म्हणजे आम्ही विधानसभेला एक अनुभवलं की एका गावात गेल्यानंतर आपला एक प्रमुख सहकारी असतो, पूर्ण वेळ सोबत असतो, नाव मी आता सांगत नाही, आणि त्यावेळेस त्यांच्या त्या गावात गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की हे तुमच्यासोबत जे आहेत त्यांच्या बहीण या गावात राहतात आणि ते राष्ट्रवादीचं काम करत आहेत, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे। आणि त्यावेळेस लक्षात आलं, ते म्हटले आम्हाला निरूपण नाही, आम्ही कायम पारंपरिक राष्ट्रवादीचं काम करतो, आम्हाला कदाचित यांनी सांगितलं असतं तर ते माझे भाऊ आहेत, भावाचं मी ऐकलं असतं। सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला हे सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना 50-100 लोकांपर्यंत पोहोचावं लागेल। कायम तुमच्यासाठी तर आम्ही आहोतच। खरं तर मी घरी नसलो तर सगळ्यांचा आदरातिथ्य किंवा सांभाळणं प्रतिभाकडे पहिले पार्ट टाइम होतं, परंतु आता एक ताण असेल की आता फुल टाइम तिला आता त्यात लक्ष घालता येईल। आम्ही कधीही कुठली जबाबदारी कधी मी झटकण्याचा प्रयत्न केला नाही, जबाबदारी घेऊन आपण काम करायचं ठरवलंय। या शहराचं हित मी आज पुन्हा सांगतो, तुम्ही 10 वर्षानंतर ज्या वेळेस विचार कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे शहर, हा माणूस जे सांगत होता त्या शहराचं हित त्या निर्णयामागे होतं। आजचा हा आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले बरेचसे उमेदवार आहेत की खरं तर